नमस्कार. महाशिवरात्र 15 फेब्रुवारी 2026 वार रविवार या दिवशी आहे. पारायण कशा पद्धतीने करावं, त्याचे नियम आणि अटी कोणत्या याबद्दल माहिती सांगते. शिवलीलामृत हा दिव्य ग्रंथ आहे. तुम्हाला जसं जमेल तसं तुम्ही पारायण करू शकता. म्हणजेच कोणी 3 दिवसाचं, 5 दिवसाचं, 7 दिवसाचं याप्रमाणे. तुम्ही 1 दिवसीय पारायण पण केलं तरीही चालतं. तुम्हाला वाचन करणं शक्य झालं नाही म्हणजेच 1 किंवा 2 दिवसमध्ये जर तुमच्याकडनं वाचन झालं नाही तर तुम्ही महाशिवरात्रीनंतर 2 दिवस वाचन करू शकता. वाचन केलं तरीही चालतं. ज्यांना पारायण करायचं आहे त्यांनी पहिल्या दिवशी महादेवांच्या मंदिरात जाऊन किंवा देवघरातल्या शिवपिंडीवर पाण्याने अभिषेक करावा. नंतर हात जोडून महादेवांना प्रार्थना करा की मी पारायण करणार आहे, ते माझ्याकडून तुम्ही पूर्ण करून घ्या असं म्हणावं. ग्रंथ तुम्ही प्रदोष काळात वाचा किंवा संध्याकाळी तुम्हाला वेळ मिळत नसेल तर तुम्ही सकाळी किंवा दुपारी पण वाचू शकता. पारायण करताना वेगळी मांडणी करायची गरज नाही. ग्रंथ तुम्ही हलवू शकता म्हणजेच वाचन झाल्यावर पुन्हा जागेवर ठेवू शकता. ज्यांना ग्रंथ हलवण्याची इच्छा नाही, मांडणी वेगळी करायची आहे, त्यांनी मांडणी वेगळी केली तरीही चालेल. ग्रंथ एका जागी ठेवू शकता. भगवान शिवांची उपासना करण्यासाठी पांढऱ्या रंगाचं वस्त्र परिधान करावं. कांदा लसूण वर्ज्य करावं, परान्न वर्ज्य करावं. संसारातील अडचणी दूर व्हाव्यात, अध्यात्म प्राप्त व्हावं, कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी किमान एक तरी पारायण करावं. शिवलीलामृताचे 14 अध्याय आहेत. अध्याय 11वा हा रुद्र अध्याय आहे. हा अध्याय जेव्हा वाचला जातो तेव्हा सर्व अध्यायाची फलश्रुती प्राप्त होते, फलश्रुती मिळते. या दिवसात शिवतत्व खूप जास्त प्रमाणात जागृत झालेलं असतं. उद्यापन महादेवांच्या मंदिरात जाऊन कोरडा शिदा, जानवजोड, पांढरं वस्त्र अर्पण करावं. दही भाताचा नैवेद्य आवर्जून दाखवा. पारायण करताना खडीसाखरेचा नैवेद्य तुम्ही दाखवला तरी पण चालतं. जसं जमेल, जेवढं जमेल तशी सेवा करा. सेवा करण्याचा प्रयत्न नक्की करा. धन्यवाद सर्वांना. श्री स्वामी समर्थ.